रस्ते विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली प्रशासनाकडून शहराचे फुफ्फुस असलेल्या झाडांचा गळा घोटला जात आहे। ही भीषण वास्तविकता स्वराज्य अभियानाच्या राज्यव्यापी पाहणीत समोर आली आहे। एनजीटीने 21 मे 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार नागरी भागातील रस्ते व फुटपाथ बांधताना वृक्षाभोवतीचा भाग कॉन्क्रीट मुक्त ठेवणे हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर कायदेशीर बंधन आहे। परंतु सोलापूर शहरात कायद्याचे सरळ उल्लंघन करून झाडाच्या बुंद्यापर्यंत कॉन्क्रीट ओतण्यात आले आहेत। गंभीर म्हणजे सोलापूर महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय समोरील रस्ता अशा अनेक शासकीय कार्यालयासमोर झाडांचा गळा दाबला गेला आहे। या झाडांना वाचवणार कोण, असा रोखठोक सवाल स्वराज्य अभियानाचे सोलापूरचे समन्वयक दत्तात्रय पिसे यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली। मी मांडत आहे की जेव्हा फुटपाथ केलं जातं किंवा काही कॉन्क्रिटीकरण केलं जातं तेव्हा झाडाच्या भोवती काटोकाट पेविंग ब्लॉक किंवा सिमेंट भरलं जातं, कॉन्क्रिटीकरण केलं जातं। वस्तुतः यामुळं अभ्यास असं सांगतो की यामुळं झाडांचा सावकाशपणे ही मृत्यू होतो, म्हणजे ही कॉन्क्रिटीकरण करणं ही एक प्रकारची हत्याच आहे। वस्तुतः जगामध्ये काय केलं जातं की आदर्श प्रशासन कशाला म्हटलं जातं, जिथं निसर्गाची झाडांची काळजी घेतली जाते। आणि भारतामध्ये सुद्धा दिल्लीसारख्या ठिकाणी तर त्यांनी एक वेगळी कार्यप्रणालीच केलेली आहे की 24 तास तक्रार करा, असं कुठं जर झालं असेल झाडांची काळजी घ्या। मग असं असताना मग सोलापूर मागं का? कॉन्क्रिटीकरणामुळं जी शहरं तप्त होत आहेत, या तप्त होण्याच्या प्रक्रियेला अर्बन हीट लँड इफेक्ट म्हणतात। व तापमानात आपण नेहमी बघतो, आपणच म्हणतो की पूर्वी अनेक वर्षांमध्ये इतकं तापमान नसायचं। मग याच्यावर उत्तर एकच आहे की झाडं जगणं, झाडं लावणं। झाडं लावण्याचा भाग होत असतो, पण झाडं जगवणं पण महत्त्वाचं आहे। कारण एक 20 वर्षाचं, 30-50 वर्षाचं झाड जेवढ्या प्रमाणामध्ये कार्य करतं तेवढं लहान लहान रोपं कार्य करू शकत नाहीत ना। त्यामुळं आम्ही जेव्हा स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून देखरेख निरीक्षण केलं तर सोलापूरमध्ये आपलं महापालिका असू दे, CP ऑफिसच्या समोरचा रस्ता असू दे, जी महत्त्वाची रस्ते आहेत त्यापैकी 80-90% ठिकाणी जी झाडं आहेत ना ती पूर्णपणे कॉन्क्रीटनं पॅकेज केलेली आहेत। त्यामुळं आणि या संदर्भामध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनं 21 मे 2025 रोजी पॅन इंडिया एक आदेश जाहीर केलेला आहे। आणि याच्या जोडीला राज्याचा महाराष्ट्राच्या झाडांचं संरक्षण व जतन अधिनियम 1975 या दोन्ही कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा आहे। आणि संबंधित जे कोणी जबाबदार असतील त्यांनी स्वखर्चानं ते व्यवस्थित केलं पाहिजे। म्हणजे NGTनं तर स्पष्ट सांगितलं की प्रत्येक झाडाभोवती 1 मीटर त्रिज्या ही रिकामी ठेवली पाहिजे। मग चौकोन ठेवा, गोल ठेवा, जेणेकरून त्या झाडाचं संवर्धन होणं आवश्यक आहे। म्हणजे कायद्याप्रमाणे हे कॉन्क्रिटीकरण हा गुन्हा आहे। तर या पत्रकार परिषदेला हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे, अधिवक्ता व वृक्षप्रेमी जयंत होले पाटील यांची उपस्थिती होती। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।